हरिवंश नामनिर्देशित राज्यसभा खासदार उपसभापती होण्याची शक्यता। कार्यकाळ 2022 पर्यंत। उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी पदाची शपथ दिली। राज्यसभेचे माजी उपसभापती हरिवंश नारायण सिंह नामनिर्देशित खासदार झालेत। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी त्यांच्या दालनात त्यांना शपथ दिली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले होते। हरिवंश यांचा मागील कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपला होता। त्यांच्या पक्षानं JDUनं यावेळी त्यांचे नामांकन सादर केलं नाही। यानंतर राष्ट्रपतींनी त्यांना नामनिर्देशित केले। माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर ही जागा रिक्त झाली होती। ती जागा भरण्यासाठी JDUचे हरिवंश यांची निवड करण्यात आली। 69 वर्षीय हरिवंश 2022 पर्यंत राज्यसभेत राहतील। राष्ट्रपतींच्या निर्णयानुसार राज्यसभेत 12 नामनिर्देशित सदस्य असतात। त्यांची निवड कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवेतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाच्या आधारावर केली जाते।